मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींकरिता मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या पेजच्या आणि चॅनलच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे भारत कलाल एन.के. अग्रवाल, परत एकदा एका या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोड बातमी घेऊन आलेलो आहे लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, आता या व्हिडिओमध्ये आपण सर्वच तुमच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या सर्व अडचणींची उत्तरं खूप थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आनंदाची जी बातमी आहे ती सुद्धा ऐकवणार आहे. तर लाडक्या भगिनींनो, खूप ज्या लाडक्या बहिणी आहेत, खूप दिवसापासून त्यांना वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत. खूप दिवसापासून त्यांना अडचणीला सामोरे जावं लागत आहे. केवायसी असेल, चुकलेली केवायसी असेल, किंवा आमचे पैसे कशामुळे थांबले हे प्रश्न असतील, किंवा जर आमचे थांबलेले पैसे पाहण्याकरिता कुठे जावायचं, मधातल्या मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन केवायसी करण्याकरिता सुविधा सुरू झाली, ही अफवा पसरलेली होती. आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीची उत्तरं उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छोट्याखानी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर सुरुवात करूया लाडक्या भगिनींनो. लाडक्या भगिनींनो, महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या आत्तापर्यंत जे जे हे प्रश्न, हे शंका कुशंका अडचणी ज्या काही होत्या, हा जो उन्हाळा होता, या उन्हाळ्याचा तुमचा उकाडा आता संपणार आहे आणि तुमच्यावर आनंदाचा पाऊस पडणार आहे लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या भगिनींना ऑलरेडी केवायसी करण्याची संधी मिळालेली नव्हती, त्या लाडक्या भगिनींना आजची मला वाटते 25-26 तारीख होत आलेली आहे. आता लवकरच, म्हणजे या आठवड्याच्या पुढच्या आठवड्यापासूनच कदाचित तुम्हाला परत एकदा केवायसी करण्याची संधी मिळू शकते. मिळेलच, शक्य काय मिळेलच. त्याची सुद्धा लवकरच अपडेट घेऊन आपण तो व्हिडिओ तुमच्या समोर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू. ही झाली एक गोष्ट. परंतु सोबतच याच्या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणींची केवायसी नाही झाली त्यांना तर ती संधी मिळूनच जाईल. परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली, किंवा आपलं काय चुकलं, किंवा आपण पात्र आहोत की अपात्र आहोत, कोणती कागदपत्रे अपलोड केल्याने आपला मार्ग निघेल का, आपल्याला परत हे अनुदान मिळेल का नाही मिळेल का, या सर्व गोष्टी करण्याकरिता सुद्धा आपण 4-2 दिवस अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्हा सर्व लाडक्या भगिनींना सांगितलेलं होतं की तुमचा जो नंबर असतो, अर्ज क्रमांक, तो अर्ज क्रमांक घेऊन तुम्ही जा, किंवा जेथे अर्ज भरला तिथे तुम्ही जाऊन तक्रार करू शकता. तुम्हाला अर्ज नंबर नाही मिळाला तर मेसेज बॉक्समध्ये तुमचा नंबर शोधा टेक्स्ट मेसेजमध्ये, किंवा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून केवायसी नाही करायची, परंतु तुमचा अर्ज क्रमांक प्राप्त करायचा आहे. आणि ऑनलाईन सेंटरवरून तुम्ही पासवर्ड आयडी घेऊन, किंवा जेथे अर्ज भरला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या पोर्टलवरून हा आमचा नंबर घ्या आणि तिथून तक्रार करा. ऑलरेडी ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज भरलेले आहेत त्यांच्याकडे तुमचा पूर्ण त्या पोर्टलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर सर्व 50, 100, 500, 1000 काय जे अर्ज असतील तो डाटा ऑलरेडी सेव्ह राहतो. ते ताबडतोब तेथे जाऊन सुद्धा तुमचा प्रश्न मार्गी लावू शकतात. ह्या झाल्या दोन गोष्टी. आणि आता महत्वाची गोष्ट ज्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे लाडक्या भगिनींनो, तो म्हणजे असा आहे की सुरुवातीला, म्हणजे आता पोर्टलवर कोण अर्ज तक्रार करू शकते, ज्या लाडक्या बहिणींनी कॉम्प्युटरच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरले, ज्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन सेंटरवर जाऊन अर्ज भरले, त्या लाडक्या बहिणींकरिता. पण आता हा व्हिडिओ बनवलेला असताना खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे सुद्धा प्रश्न आणि मेसेज होते की दादा, आम्ही मोबाईलहून अर्ज भरला, आम्ही मोबाईलहून घरून अर्ज भरला. काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्या सेंटरवर जाऊन अर्ज भरला, ऑनलाईन सेंटरवर, तिथल्या दादांनी, त्या ऑनलाईन सेंटर चालकनी त्यांच्या मोबाईलहून अर्ज भरला. परंतु आता त्यांनी, आणि ज्या लाडक्या बहिणींनी घरी अर्ज भरला, त्या सर्व लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत या ॲपहून तो अर्ज भरलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे, जेव्हापासून ही योजना सुरू झाली, अर्ज भरणे झाले, वितरण सुरू झालं, तेव्हापासूनच नारी शक्ती दूत ॲप बंद झालेलं आहे, एरर आहे, ते ओपन सुद्धा होत नाहीये. परंतु आजच सकाळी पाहण्यात आलेलं आहे, पाहिलं मी त्यामध्ये की त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, चेंजेस आलेले, ज्यामध्ये ग्रीव्हन्सचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तक्रार, तुमचा जो काही समस्या आहे, तुमची काही तक्रार आहे, ती तक्रार आपण तुम्हाला घरच्या घरी मोबाईलहून, तुमच्या मोबाईल, म्हणजे ज्या मोबाईलहून तुम्ही अर्ज भरला त्या मोबाईलहून, किंवा तुम्ही ज्याच्या मोबाईलमधून जो अर्ज भरलेला आहे त्या मोबाईलमधून तुम्हाला ती तक्रार नोंदवता येणार आहे. परंतु यामध्ये थोडासा बग आहे लाडक्या भगिनींनो, त्यावर काम करणे सुरू आहे. प्ले स्टोअरवर जाऊन आपण पाहिलं, ती डाउनलोड केली तरी सुद्धा बग दाखवत आहे, किंवा अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केलं तरी सुद्धा त्यामध्ये सध्या बग दाखवत आहे. परंतु लवकरच ते बग सुरळीत होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या त्या मोबाईलवरून ती तक्रार करता येणार आहे. तो बग सुरळीत झाला, मोबाईलमध्ये तक्रार नोंदवणं सुरू झालं, तेव्हा सुद्धा सर्वात अगोदर आपला प्रयत्न असणार आहे की आपल्या सर्वांपर्यंत ती अपडेट, ती माहिती माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, वाट पाहूया किती दिवसात, किंवा लवकरात लवकर सुद्धा ही मोबाईलवरची जी तक्रार आहे ती सुरू होते का. मुळात खऱ्या अर्थाने
केवायसी सुरू होऊन जाणार आहे आता. त्यामुळे केवायसी सुरू झाल्यामुळे कदाचित वेळ प्रसंगी असं होऊ शकते, ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर पासून जे थकलेले अनुदान आहे ते त्यांच्या चुकीमुळे झालेले नाहीये, त्या पात्र आहेत, पण काही ना काही प्रश्नांची उत्तरं चुकलेली आहे किंवा केवायसी राहिलेली आहे, कागदपत्र आपलं म्हणजे दुरुस्ती अपडेट केलेले नव्हते त्यांचे आधार कार्ड वगैरे, त्यामुळे या अशा वेगवेगळ्या कारणास्तव त्यांची केवायसी राहिलेली आहे. त्या सर्व लाडक्या भगिनींना आता मुभा मिळणार आहे, संधी मिळणार आहे आणि एक मार्ग निघाल्याच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यापासून त्यांचे ती केवायसी झाल्याच्या नंतर जवळपास नोव्हेंबर पासूनचे जे त्यांचं अनुदान आहे, म्हणजे जवळपास हे 6 महिने धरा, जून किंवा 5 धरा, मे पर्यंतचे हे 5 आणि ते 2 असे 7, 7 दीड 10.5 म्हणजे जवळपास 10,500 रुपये 90% नाही 100% येऊ शकतात. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हीच एक अशी योजना आहे ज्या योजनेमध्ये सर्व पात्र लाडक्या लाभार्थींचे बहिणींचे या अगोदरचे सुद्धा राहिलेले काही हप्ते आहेत ते बऱ्याच लाडक्या बहिणींना एका सोबतच आलेले आहे, ज्यामध्ये 10,500, 12,000, 16,000, 25,000 अशा खूप साऱ्या लाडकींना बहिणींना सोबत पैसे आलेले मी पाहिलेले आहेत, चेक केलेले आहे, विड्रॉल सुद्धा करून दिलेल्या लाडक्या बहिणींना त्याच्या पासबुकवर एंटर सुद्धा करून घेतलेले आहेत, त्यांना करून दिलेले आहेत आणि ते रीड करून वाचून सुद्धा दाखवलेल्या लाडक्या बहिणींना. त्यामुळे आता कुठे ना कुठे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो उन्हाळा आहे अक्षरशः संपणार आहे. खूप लाडक्या म्हणजे मला मागच्या काही दिवसात काही लाडक्या बहिणी अशा सुद्धा मिळाल्या, अशा सुद्धा बोलल्या की जाऊ द्या बुवा, आपल्याला नाही भेटलं तर नाही भेटलं. त्यांच्यामध्ये निराशा होती, नाराजी होती, भेदभाव जाणवत होता. तर तो आता भेदभाव वगैरे काहीच नाहीये, परंतु ज्या पात्र आहेत, पात्र असून सुद्धा त्यांना अडचण भोगावी लागली, त्यांची आता समस्या दूर होऊन जाणार लाडक्या बहिणींनो. आता महत्त्वाचा अजून एक विषय, मागच्या या आठवड्याभरापासून जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर काही व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये काही लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत, तर त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून काही लाडक्या बहिणींनी अशा कमेंट केलेल्या आहे की मी या जिल्ह्यातून आहे, माझं एवढं महिन्याचं अनुदान आलेलं नाही, माझी केवायसी झालेली आहे आणि मी या कास्टची आहे किंवा या कॅटेगरीची आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्व पात्र लाभार्थ्यांना, अपात्र लाभार्थ्यांना, लाडक्या भगिनींना आश्वासित करू इच्छितो, सांगू इच्छितो, सुरुवातीपासूनच ही योजना चालू झाली तेव्हापासूनच असली कास्टची किंवा कॅटेगरीची कुठलीही अट नव्हती. फक्त पात्र अपात्रतेमध्ये काय होतं की तुम्ही सरकारी कर्मचारी नसावे, तुमच्या परिवारामध्ये सरकारी कर्मचारी नसावे, एका राशन कार्डवर 3 जणांनी लाभ घेऊ नये किंवा तुमचं जे उत्पन्न मर्यादा आहे ती उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली होती, 4 चाकी वाहन वगैरे अशा गोष्टी होत्या. कास्ट कॅटेगरी असं कुठलं काहीही नव्हतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि ज्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने फेब्रुवारीपर्यंत पैसे आलेले आहेत, त्या लाडक्या म्हणजे फेब्रुवारीचे पैसे मार्चमध्ये आले होते, फक्त मार्च आणि एप्रिलचे बाकी होते, त्या सर्व लाडक्या भगिनींना मी परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो, लवकरच वितरण सुरू होणार आहे आणि तुमचे 2 महिन्याचे 1500-1500चे 3,000 रुपये तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा व्हायला सुद्धा सुरुवात होणार आहे. ठीक आहे, वितरण अजून चालू झालं नाही, आज सकाळी सुद्धा चालू झालेलं नाहीये, परंतु ते वितरण चालू होणार आहे. ऑलरेडी बजेटच्या माध्यमातून या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या तुमच्या अनुदानाच्या निधीकरता जी ऑलरेडी तरतूद झालेली आहे लाडक्या भगिनींनो, त्यामुळे कुठलीही चिंता करू नका. या योजनेमध्ये फक्त एकच होते, आजचं अनुदान उद्या म्हणजे या महिन्याचं अनुदान पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्याच अनुदान त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये होते, एवढंच होत आहे. बाकी सर्वांना अनुदान मिळत आहे. ज्या अपात्र असतील त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही लाडक्या भगिनींनो, परंतु ज्या लाडक्या भगिनीवर अन्याय होत आहे, अन्याय झालेला आहे, ज्या पात्र असून सुद्धा अपात्र दाखवण्यात आलेले आहे, त्या सर्व लाडक्या बहिणींचा मार्ग आता कुठे ना कुठे या जून महिन्यामध्ये निघून जाईल. सर्व प्रश्न मार्गी लागून जातील आणि त्यांचं जे अनुदान आहे ते त्यांना मिळण्याकरिता परत एकदा सुरुवात होऊन जाईल लाडक्या भगिनींनो. खऱ्या अर्थाने लक्षात घ्या, ही योजना कशी चालू झाली, वेगवेगळ्या राज्यामध्ये कशी चालू आहे, याचा खऱ्या अर्थानं उद्देश काय आहे आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, तर्क लावू शकतो, समजू शकतो. मला हे सांगायचं याचा अर्थ असा आहे की ही योजना आपल्यापेक्षा तुमच्यापेक्षाही कुठे ना कुठे या राजकीय लोकांना म्हणा किंवा सत्तेमधल्या लोकांना आवश्यक आहे ही योजना आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देणे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा लाभ तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. तुमच्या काय ज्या सर्व अडचणी असतील त्या सर्व अडचणी लवकरच मार्गी काढण्यात येतील लाडक्या भगिनींनो आणि तो दिवस, तो महिना, तो वेळ आता आलेली आहे. लाडक्या भगिनींनो, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांकरिता जी दिलेली महत्त्वाची माहिती आहे, काही उत्तरं आहेत, काही अपडेट आहेत, दिलासादायक जी बातमी आहे ती सुद्धा म्हणजे केवायसी संदर्भातली असो किंवा नारी शक्ती दूत ॲप चालू होणार आणि ती तक्रार करण्यात तुम्हाला करता येईल, या संदर्भातल्या ह्या ज्या काही बाबी होत्या या नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाच्या ठरतील, उपयोगी ठरतील. आणि सोबतच या अशाच प्रकारच्या विश्वासार्ह माहिती, अपडेट्स वेळोवेळी मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता
सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मार्ग मिळेल, प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल काय चालू आहे आणि काय चालू नाही आहे या योजनेमध्ये, किंवा त्यांचे सुद्धा काही प्रश्न असतील तर या कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी नेहमीच देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहणार लाडक्या भगिनींनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच त्या सुद्धा तुमचे आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन आणि उपयोगी माहितीसह. आणि शेवटच्या अखेर मी नेहमी व्हिडिओच्या सांगतो त्याप्रमाणे खरोखर 100% अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.